चला तर मग इथे आपले एकदम चमचमीत असे दम आलू बनवून तयार आहे। तुम्ही हे दम आलू एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते पहा, मस्त। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल। मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दम आलूची रेसिपी दाखवणार आहे। चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पॅन गरम करून घेतला होता, त्यामध्ये 2 मोठे कांदे उभे कट करून घेतले आहेत। ते कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। सर्वात प्रथम आपण दम आलूसाठी लागणारा मसाला आहे ना, तो तयार करून घेणार आहोत। आता हा कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा पटकन भाजण्यासाठी इथे मी थोडे चमच्याभर तेल घालून घेते। आता आपण हे छान मिक्स करून कांदा एकदम लालसर भाजून घेऊया। इथे आपल्या कांद्याचा कलर चेंज होऊ लागला आहे। आता यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि थोडेसे अद्रकही घेतले आहे। आता हे आपण कांद्याबरोबर छान भाजून घेऊया। इथे आपला कांदा लाल झाला आहे। आता यामध्ये मी एक कट करून घेतलेले टोमॅटो आहे ते घालून घेते। आपल्याला टोमॅटो ही छान भाजून घ्यायचा आहे कांद्यासोबतच। तर इथे आपले कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक हे छान भाजून तयार आहे। आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि दम आलूसाठी लागणारे बटाटे आहेत ना, ते फ्राय करून घेऊया। बटाटे फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतले आहे। आता आपण तेल छान गरम करून घेऊया। तोपर्यंत इथे मी बटाट्याचे साली काढून घेतले आहेत आणि बटाटे धुवून कोरडे करून घेतले आहेत, कारण आपल्याला या बटाट्याला टोचा मारून घ्यायचे आहेत काटा चमच्याच्या साहाय्याने। तुम्ही जर टोचा मारून बटाटे धुतले आणि ते लगेच तेलामध्ये घातले तर तेल असे तडतड करून अंगावर येऊ शकते पहा। अशा प्रकारे बटाट्यांना टोचा मारून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये मसाला छान मुरेल। अशा प्रकारे सर्व बटाट्यांना मी टोचा मारून घेते। इथे मी सर्व बटाट्याला छिद्र पाडून घेतले आहे आणि कढईमध्ये तेल ही गरम झाले आहे। आता आपण हे बटाटे आहेत ना, तेलामध्ये सोडून घेऊया। दम आलू बनवण्यासाठी अशी छोट्याच आकाराची बटाटे घ्यायची आहेत आणि आता आपल्याला हे बटाटे छान तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। चला तर इथे आपले बटाटे छान फ्राय झाले आहेत हे पहा मस्त। आता हे बटाटे मी काढून घेते। दम आलू बनवताना हे फ्राय करूनच बटाटे घ्यायचे आहेत, म्हणजे खूप छान टेस्टी लागतात हे दम आलू। तर इथे आपले हे मिश्रण ही छान थंड झाले आहे। आता आपल्याला हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। त्या अगोदर यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला छान बारीक पेस्ट तयार करून घेते। चला तर इथे मी हा मसाला मिक्सरला छान बारीक करून घेतला आहे। आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी त्याच कढईमध्ये तेल घेतला आहे, थोडेसे आणखीन वाढवून घेतला आहे तेल आणि तेल छान गरम झाले आहे। आता आपल्याला यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी 1 तेजपत्ता घेतला आहे, 2 लवंगा, 3 मिरे आणि थोडीशी दालचिनी घेतली आहे, हे यामध्ये घालून घेते। अर्धा मिनिट हे मसाला आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। खडे मसाले आपले छान फ्राय झाले आहेत। आता इथे मी 1 हिरवी मिरची घेतली आहे, अशी कट करून त्याचे 2 तुकडे करून घेतले आहेत, ते तेलामध्ये घालून घेऊया। हिरव्या मिरचीचा फ्लेवर खूप छान लागतो या भाजीमध्ये आणि हा बारीक करून घेतलेला मसाला आहे ना, तो पूर्ण मसाला मी यामध्ये घालून घेते आणि हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपला मसाला छान फ्राय होत आहे, तोपर्यंत तुम्ही चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही क्लिक करा। याने काय होईल, मी जे रेसिपी टाकते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। हे पहा, इथे आपल्या मसाल्याला छान तेल सुटू लागले आहे। आता आपल्याला यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत।
तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, चवीपुरते मीठ, 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा हळदी पावडर घेतली आहे. आता हे सर्व जिन्नस मी या मसाल्यामध्ये घालून घेते. आपल्याला हे कोरडे मसाले ही छान फ्राय करायचे आहेत तेल सुटेपर्यंत. तर इथे कोरडे मसाले जळू नयेत म्हणून इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून घेतले आहे, म्हणजे आपला मसालाही वाया जाणार नाही. आणि इथे थोडे पाणी यामध्ये घातले आहे. तर हे छान मिक्स करून घेऊया. आणि आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. तर आता 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण उघडूया. हे पहा, मस्त तेल सुटलं आहे मसाल्याला. एकदा मिक्स करून घेऊया हा मसाला. खूप छान. आता मी गॅस बंद करून घेते आणि हा मसाला 2 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, कारण इथे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. आणि मी 3 चमचे दही घेतले आहे, ते छान असे फेटून घेतले आहे. तुम्ही जर गरम मसाल्यामध्ये दही घातले तर ते दही फाटू शकते. हे पहा, मस्त फेटून घ्यायचं आहे आणि फ्रेश दही घ्यायचं आहे. दह्याऐवजी तुम्ही इथे दुधावरची सायही वापरू शकता. मस्त. आता इथे 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपला मसालाही थोडासा थंड झाला आहे. आता यामध्ये मी हे दही घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेऊया. गॅस बंदच आहे. दही आपल्याला पूर्ण आधी मिक्स करून घ्यायचं आहे छान, आणि नंतर स्लो गॅस करून आपल्याला एकसारखे हलवत राहायचं आहे. हे पहा, इथे मी दही छान मिक्स करून घेतले आहे. आता गॅस चालू करून घेते आणि एकदम स्लो असा गॅस ठेवायचा आहे आणि हे एकसारखे हलवत राहायचं आहे. आणि आपल्याला आणखीन या मसाल्याला तेल सुटूपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे दह्याचा फ्लेवर खूप छान या ग्रेव्हीमध्ये उतरतो. हे पहा, आता मी हे छान आणखीन तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. इथे दही मिक्स करून 2 मिनिटं झालेले आहेत आणि खूप छान तेल सुटलं आहे. हे पहा, दह्यालाही मस्त. तर हे छान मिक्स करून घेऊया आपण. आता आपल्याला यामध्ये हे फ्राय करून घेतलेले आलू आहेत ना, ते घालून घ्यायचे आहेत आणि आलू छान हे मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत. फ्राय करतानाच आपले आलू 70% शिजलेले असतात. आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही हे आलू शिजवून घेण्यासाठी. आता यावरती मी थोडेसे झाकण ठेवते 5 मिनिटं आणि हे छान वाफवून घेते, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे आलूमध्ये छान उतरेल. आपण झाकण उघडूया. हे पहा, मस्त तेल सुटलं आहे आणि वाफही छान बसली आहे. एकदा मिक्स करून घेऊया. हे पहा, तुम्हाला जर हे सुके आलू बनवायचे असतील तर असेच बनवून पाणी न घालताच हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त. परंतु इथे मी थोडी ग्रेव्ही करणार आहे, त्यामुळे इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. हे छान मिक्स करून घेऊया. मसाले टाकतानाच यामध्ये मी मीठ हे टाकले होते, त्यामुळे आता वरून मीठ घालणार नाही. आणि आता यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवर हे बटाटे आहेत ना, ते शिजवून घेऊया. हे पहा, इथे 5 मिनिटं झालेले आहेत. बटाटे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. आता आपण झाकण उघडूया. मस्त कट आला आहे. तुम्हाला एकदा मी मिक्स करून दाखवते भाजी. हे पहा, खूप छान कलर आला आहे, एकदम मस्त. आता आपण बटाटे शिजले का नाही ते चेक करून घेऊया. हे पहा, मस्त शिजलं आहे. चला तर मग इथे आपण वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. मस्त. हे छान मिक्स करून घेऊया. चला तर इथे मग आपला एकदम चमचमीत असा दम आलू बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.